नमस्कार मैत्रिणींनो, रशू सेवा रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला हिरव्या हरभऱ्यांचा डोसा कशा प्रकारे करायचा ते सांगणार आहे। ह्या डोशासाठी मी ह्या हरभऱ्यांना म्हणजे ह्या चण्यांना रात्रभर भिजू घालणार आहे। हरभरे मी इथे पाण्यात टाकलेले होते। हरभरे हे पूर्णपणे आता भिजलेले आहेत। ह्या ग्रीन चण्यांचा उपयोग आपण नाश्त्यासाठी करू शकतो, कारण आपण सकाळी सकाळी आपलं पोट हे रिकामं असतं आणि यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आणि व्हिटॅमिन्स असतात आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात, जे की आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात। ह्या ग्रीन चण्यांचा आपण खूप सारे खायचे प्रकार बनवू शकतो। त्यापैकी एक प्रकार म्हणजे मी आपल्याला आज डोसा बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया की ह्या ग्रीन चण्यांचा डोसा कसा बनवायचा। एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी एक मिरची जाड आणि एक मिरची बारीक, त्यासोबत 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि यात मी आता जे ग्रीन चणे आहे ते बारीक करून घेणार आहे। यासोबत आपण किंचित मीठही ऍड करूया। मिठामुळे हे हरभरे जे आहेत ते लवकर दळले जातील किंवा लवकर बारीक होतील। तर आपण ह्या हरभऱ्यांना बारीक करून घेऊया। हरभरे अशा प्रकारे वाटून झालेले आहेत। आता आपण त्यात थोडं तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि त्यानंतर त्याला परत एक वेळा फिरवून घेणार आहोत। हरभऱ्यांचं या प्रकारे वाटण तयार झालेलं आहे। तांदळाचं पीठ यासाठी की तांदळाच्या पिठाने डोसा हा आपला ब्रेक होणार नाही, म्हणजे बाइंडिंग हे व्यवस्थित प्रकारे होईल। याच प्रकारे आता आपण पूर्ण हरभरे वाटून घेणार आहोत। आता बॅटर हे तयार झालेलं आहे। आपण वाटताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं होतं, आता परत थोडंसं आपण इथे चवीनुसार मीठ ऍड करणार आहे। एवढं मीठ पुरे। आता आपण याचे डोसे बनवूया। आता इथे पॅन मी गरम व्हायला ठेवलेला आहे, त्यावर किंचित असं तेल टाकूया। तेल ऑप्शनल आहे। त्यानंतर तेल हे व्यवस्थितरित्या आपण पसरवून घेऊया। तेल पसरवण्यासाठी लाकडी चमच्याचा यूज करा। आता आपण यावर बॅटर टाकूया। आता आपण त्यावर झाकण ठेवूया। आता आपण त्याला उलटूया। थोडं चेक करून घ्यायचं की डोसा हा खालून व्यवस्थितरित्या होतोय की नाही। एकदम मस्तपैकी डोसा हा होतोय। त्याचा कलरही चेंज झालेला आहे। तुम्ही पाहिजे तर यामध्ये कोथिंबीरही ऍड करू शकतात। आपण शेंगदाण्याची चटणी ह्या डोशासोबत करणार आहोत। त्यामध्ये मिरच्या ह्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे। आपण आता शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरच्या भांड्यात टाकलेले आहे। आता त्यामध्ये 2-4 पाकळ्या लसणाच्या, त्यानंतर कढीपत्ता आणि त्यामध्ये मीठ ऍड करणार आहोत आणि थोडा कोथिंबीर। आता आपण याला मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आता इथे आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। आपण त्याला आता फोडणी देऊया। इथे मी कढीपत्ता, जिरं, मोहरी याची फोडणी देत आहे। डोसा आता इथे तयार झालेला आहे। इथे डोसा ग्रीन चण्यांचा तयार झालेला आहे। चटणी ही खूप छान अशी दिसत आहे, तुम्ही बघू शकता। डोस्याची आणि चवही तेवढीच छान लागते। तुम्ही याचा वापर नाश्त्यामध्ये करू शकतात। तुम्हाला जर माझी ही ग्रीन चण्यांच्या उत्तप्प्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक यू फॉर वॉचिंग।